किती छान वाटते. दाब असंच अगदी मस्त पैकी दाब. थोडस गुडघ्यापर्यंत दाब. किती मस्त वाटते. खरंच तुझ्यासारखी बायको मिळणं म्हणजे आमच्यासारख्या पुरुषांचं भाग्यच. खरंच मागच्या जन्मी काय मी पुण्य केलं असेल म्हणून या जन्मी मला तुझ्यासारखी बायको मिळाली. छान वाटतंय. दाब असंच दाबत राहा. हातपाय दाबून झाले, डोकं दाबून झालं, आता झोपतो का गळा दाबू तुझा? नाही झोपतो झोपतो. चला काय पण नशीब आहे. झोपेत पण सुख नाही. बायकोच हॅलो. अहो डोंट वरी. अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही. अहो मी आहे ना तुमच्या सपोर्टला. अहो काहीच टेन्शन नका घेऊ. हे बघा तुम्हाला फक्त एकच काम करायचंय. 2 माणसं जोडायची. त्या दोघांना 2 माणसं जोडायला सांगायची आणि प्रत्येकाने 2-2 माणसं जोडले का मग 2चे 4, 4चे 8, 8चे 12, 12चे 16, 16चे 32 आणि 32चे 64. अहो तुम्हाला सांगतो एका महिन्यात करोडपती व्हाल तुम्ही. किती? एका महिन्यात. अहो बंगला विचारू नका, गाडी विचारू नका, नुसता पैसाच पैसा. अहो पोरं सुद्धा इंग्लिश मीडियमला शिकतील तुमचे. पोरं सुद्धा इंग्लिश मीडियमला. हाय कुठं तुम्ही? अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. कधीही फोन करू शकता तुम्ही मला. फुल सपोर्ट आहे आपला तुम्हाला. ऐका ना. नाही म्हणजे मी आता 5 स्टार हॉटेलमध्ये बसलोय. ते शेफ आमचे लंच घेऊन आलेत. नाही म्हणजे लंच झालं की मला लगेच दुबईला निघायचंय ना. नाही 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 म्हणजे लंच झाल्याशिवाय कसा निघणार ना दुबईला. टेन्शन घेऊ नका. तुम्हाला कधीही काही मदत लागली तर मला अर्ध्या रात्री सुद्धा फोन करा. मी तुमच्यासाठी कधीही हजर आहे. अहो मेहनत घेतल्याशिवाय आपण कसे मोठे होणार? बरोबर का नाही? ऐका ना. नाही म्हणजे लंच थंड होतोय ना माझा. लंच करून मला लगेच दुबईला जायचंय. उद्या बोलूयात आपण. चालेल ना? ओके बाय. झाल्या पुढे सोडून झाल्या. झालं. दुबई, पॅरिस, बंगला, गाडी. वा 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 वा. घ्या लाटणं घ्या. जा चपात्या लाटा. रात्रीचं जेवण करायचंय ना? तर ते पण दुबईला करायचं. नाही नाही जातो ना. जातो. निघा मग. जातो. म्हणे बंगला आणि गाडी. हा मम्मी. अगं तुझे सुखी संसाराचे 12 सूत्र मस्त कामी आले मला. अगं लव्ह मॅरेज केलं तेच बरं झालं. नाहीतर कपडे, धुणी, भांडी सगळं मलाच करावं लागलं असतं.
ए नाही ह, माझा प्रशांत अजिबात तसा नाहीये. उलट घरातली सगळी कामं तोच करतो. कपडे धुणे, भांडी घासणे, सगळं काम तो करतो. अगं हेच बघ, आता सुद्धा तो लादी पुसतोय. थांबा 2 मिनिट. हा बोल ग. बर बर. अच्छा हा. मामी मामी येऊ का? काय रे अभि, ये बस. मामा दिसत नाही. ते भाजी आणायला गेलेत. गेले का पाठवलेत? चांगला हुशार आहेस तुला तू. क्या करे मामी, भोले भाले रहेंगे तो दुनिया बेच खाएगी अपने को. ऐका मामी, बोल. हे प्रशांत मामाचं ना आपल्याला एक टॉप सिक्रेट माहिती. काय काय सिक्रेट? नाही नाही असं नाही सांगणार मी. पहिले 2 GB चा डाटा टाकणारा, मगच सांगेन मी. चक्क मला आणि ब्लॅकमेल. सिक्रेट ऐकायचं आहे ना? झालं बघ. हा आता सांगतो. प्रशांत मामा उद्या सकाळी ठीक 12 वाजता त्याच्या मैत्रिणीला घेऊन सिटी सेंटर मॉलला जाणार आहे. ए मम्मी, माझं नशीब फुटलं. हॅलो इल्लू, ऐक ना, आत्ताच 2 GB चा डाटा टाकलाय. ऑनलाईन येतेस का? जेवलीस का? तुझ्याशिवाय मी कसा जेवेन? काय? अरे काय करू बाबा, 7वीला कार पण लई यावं लागेल. अरे नगरला 4 पोरी फिरवतय. याच्या वयात आपल्याला बँक सुद्धा नीट घालवता येत नाही. अरे आता बघ, आता हिचा ठेवला का लगेच दुसरीला फोन लावते बघ. हा मला तर आता असं झालंय ना, कधी मी नगरला येऊ तुला फिरायला घेऊन जाऊ असं झालंय. तुला सांगतो, हे सगळे ना आई वडिलांचे लाड. फक्त आहे ना फोन पोरांच्या हातात द्यायचा. पण आपले पोरं त्या फोनचा वापर कसा करतात हे आई वडील अजिबात बघत नाही. अरे हे एवढं डेंजर पोरग आहे की पोरीच्याच पैशावर मास करते. कालच एका पोरीकडून 300 रुपयाचा रिचार्ज मारून घेतलाय. काय सांगतो, एवढा अवघड आहे? आईला एवढा डेंजर तुझा भाचा? मामा हे तुझ्या आजच्या नाही किया. आता मी मामीला सगळं सांगणार आहे की तू त्या रीना सोबत रात्री 4 वाजेपर्यंत बोलतो. ए थांब थांब, अरे बाबा जातो मी, नाहीतर जी मिळायची ना ती पण नाही मिळणार. अरे थांब. मामा असा बाजा तसा. चला प्रशांत भाऊ, आता आपले घरातले भांडे घासला. चला कोण साठी ती? अगं
12 वाजता तू सिटी सेंटर मॉलला घेऊन जाणार आहेस ना? हा, जाणार आहेस ना? लागतंय ना मला. सांग कोणसाठी? अगं खरंच कोणी नाहीये. मी माझी शपथ घेऊन सांगतो, खरंच कोणी नाहीये. ठीक आहे, उद्या 12 वाजता मला शॉपिंगला घेऊन जायचं. मग अगं पण उद्या दुपारी माझी एक अर्जंट मीटिंग आहे ना मार्केटिंगची. अच्छा, तुझी मीटिंग? मला माहिती तुझी कोणती मीटिंग आहे ती. मला उद्या शॉपिंगला घेऊन जायचं म्हणजे जायचं. अगं तुझी शपथ, माझी खरंच बिझनेस मीटिंग आहे. बरं ठीक आहे, जाऊयात आपण शॉपिंगला. आता कसं? इकडे सर. नाही, इथेच ठीक आहे. इकडे सर. बरं आहे, मी इथेच. असं वाटतंय ना, माझं एकदा लग्न झालं ना, तुम्हालाच भाजी निवडायला बोलवावं. 10वी पुरी होता होता ना लग्न करूनच टाकणार आहे आपण. आणि का ती शॉपिंग वरून लय फटके खाल्ले असतील तुम्ही. म्हणजे प्रियाला तू? हा, अजून पण लय काय काय सांगू शकतो मी. आता तर फक्त फटकेच खाल्ले, आणि अजून काय काय सांगितलं ना, तुमची बिना कपड्याची वरातच निघाल. हे बघा, जास्त विचार करू नका. मला ना फक्त 300 रुपयाचा छोटासा रिचार्ज टाका. मी मामीला काहीच नाही सांगत. आला. मामा लयच हुशार आहे तुम्ही. हा पिल्लू, जेवलीस का? आत्ताच रिचार्ज संपलं होतं. हा, 300च मारलं. बोल, तुला किती बोलायचंय आता? अरे तुझं कार्ड अजून किती दिवस आहे नाशक? काय 1 महिना? पर्स घे. तुझी पर्स तू घ्यायची की घेणार? पर्स घे. मी घेणार नाही सांगितलं तुला. पर्स घे. नाही. बरं, मेकअप कसा आला? छान. थोडासा लिपस्टिक लाव. थोडीशी लिपस्टिक लाव. जा लावा. आले 2 मिनिटं. आई चांगली म्हणत होती, अरे मामाच्या पोरीशी लग्न कर, मामाच्या पोरीशी लग्न कर, सुगरण चांगली. पण नाही, काय दुर्बुद्धी सुचली आणि हिच्या प्रेमात पडलो. चला, सुनांच्या नशिबी सासूरच येतो आणि माझ्या नशिबी बायको वासालाय.
लाईटीला आताच जायचं होतं. अरे किती घाबरलास, किती घाबरलायस तू? अरे मी तुझी प्रिया. कोण? प्रिया? हा, मी तुझी प्रिया. अरे तुला घाबरवण्यासाठी मी काजल आणि लिपस्टिक पसरवलं होतं आणि तुला घाबरत होते मी. अगं किती घाबरलो मी. ते तुझं काजल लिपस्टिक अगं मला पट्टा ते केस राहिलं होतं नाही का. पहिली काजल आणि लिपस्टिक नीट कर बरं. करते, तू टेन्शन नको घेऊ. तू शांत हो बरं, शांत हो. हो शांत. जाय तू जाय. मी जस्ट घाबरत होते तुला, शांत हो. जा. प्रिया प्रिया आता घाबरू नकोस मला अजिबात. तू आधीच तू घाबरलोय मी. प्रिया अरे